सोलापुरात आणखी बांगलादेशी घुसखोर असण्याची शक्यता आहे. त्यांना शोधून काढावे आणि अवैधरित्या सोलापुरात राहण्यासाठी त्यांना मदत केलेल्यांची सखोल चौकशी करून संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे शहर अध्यक्ष नरेंद्र काळे यांनी शुक्रवारी पोलीस आयुक्त राजकुमार यांच्याकडे केली. याबाबतचे मागणीचे निवेदन भाजप शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांनी भारतीय जनता पार्टीतर्फे दिले. यावेळी शहराध्यक्ष नरेंद्र काळे म्हणाले, काल जे 12 बांगलादेशीयांना अटक करण्यात आली MIDC अक्कलकोट MIDC मध्ये, या संदर्भात आज पोलीस आयुक्तांना आम्ही निवेदन दिलं की ही 12 पेक्षा अधिक संख्या असेल की या बाबतीत MIDC मध्ये असेल किंवा अन्य ठिकाणी जे कामगार आहेत त्यांची चौकशी करण्यात यावी आणि जी चौकशी करण्यात येईल की बांगलादेशी आढळले तर त्या संदर्भात कारवाई व्हावी. कारण गेले अनेक दिवस झाला आम्ही अशा पद्धतीची मागणी करत होतो. लोकसभेच्या वेळेस पण असा विषय झाला होता की भोगावमध्ये काही बांगलादेशीयांची मतदार यादीत नावं आली होती. त्या संदर्भातही आम्ही तक्रार केली होती आणि या सगळ्याच्या अनुषंगाने आज आम्ही पोलीस आयुक्तांना भेटायला आलो होतो की या सगळ्या कारवाईबद्दल त्यांचं अभिनंदनही केलं आणि ही 12 पेक्षा जास्त संख्या आहे, तर ही संख्या आपण एक आयडेंटिफाय करावी. यासाठी आमची काही मदत लागली तर आम्ही करायला तयार आहे आणि या सगळ्या संदर्भात आम्ही आजचं निवेदन त्यांना दिलं. बनावट आधार कार्ड करून ते राहत होते, त्या संदर्भात आम्ही आमच्या निवेदनात उल्लेख केला की त्यांना जे बनावट आधार कार्ड असतील, पॅन कार्ड असतील, ती कुठल्या एजन्सीनी त्यांना पुरवलं किंवा त्यांना इथपर्यंत कुणी आणलं सोलापुरात, या सगळ्याची सखोल चौकशी व्हावी आणि या सगळ्या संदर्भात कारवाई व्हावी, एवढीच आमची मागणी आहे. हे निवेदन देताना भाजप सोलापूर शहराध्यक्ष नरेंद्र काळे, सरचिटणीस पांडुरंग दिड्डी, विशाल गायकवाड, उपाध्यक्ष श्रीनिवास कर्ली, अनंत जाधव, सोमनाथ केंगनाळकर, ओबीसी मोर्चा अध्यक्ष राम वागसे, अनिल कंदलगी, माजी नगरसेवक रवी कैयावाले, चिटणीस बजरंग कुलकर्णी, श्रीनिवास पुरुड, श्रीकांत घाडगे आदी उपस्थित होते.